रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार. मार्मिक संवाद न्यूजच्या मार्मिक कट्ट्यावर मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधणार आहोत. 82 वर्षाचे साहित्यिक, युवा साहित्यिक माननीय प्राध्यापक श्री नागनाथ जानकाबाई उद्धव सिंघन यांच्याशी. लोक त्यांना नागेश सिंघन या नावाने ओळखतात. त्यांचा जन्म 16/11/1943 रोजी झालेला असून आज त्यांचे 82 वर्षांचे वय पूर्ण झालेले आहे. जे स्कूल ऑफ मुंबई येथून आर्ट मास्टर ही पदवी घेतली असून त्यांनी त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला होता. 1963 ते 2000 सालापर्यंत त्यांनी शालेय शिक्षक म्हणून सुमारे 37 वर्ष सेवा बजावली आहे. 1974 ते 1980 या कालावधीमध्ये त्यांनी पंढरपूर नगर परिषदेचे नगरसेवक हे पद भूषवले आहे. 1978 ते 1980 या कालावधीमध्ये त्यांनी सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद भूषवले आहे. दरम्यानच्या काळामध्ये स्वातंत्र्यसैनिक व गरजूंना पंढरपूर नगर परिषदेने जागा द्यावी यासाठी त्यांनी 1978 साली प्राणांतिक उपोषण केले आहे आणि त्याचा परिपाक म्हणून स्वातंत्र्यसैनिक व गरजूंना जागा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. तुकाई मंदिराजवळ 4 एकर आणि गजानन महाराज मठामागे 6 एकर जमीन त्यांच्या उपोषणामुळे गरजूंना देण्यात आली. नेताजी विद्या विकास मंडळ यांच्या माध्यमातून त्यांनी मोहोळ येथे नेताजी कॉलेजची स्थापना केलेली असून पंढरपूर येथे सिद्धी अष्टविनायक प्रशाला स्थापन केलेली आहे. महाराष्ट्र कला अध्यापक शिक्षक संघ या संघटनेचे ते माजी प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांना 1982 पासूनच साहित्य लेखनाची आवड आहे आणि या लेखनातूनच त्यांनी आजपर्यंत सुमारे 304 मराठी भाषेतून कविता लिहिलेल्या असून सुमारे 40 कविता या हिंदी भाषेत लिहिलेल्या आहेत. त्यांचा भाग्यविधाता हा काव्यसंग्रह त्यांच्या वयाच्या 82व्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झालेला असून आता त्यांचा विश्वविधाता हा काव्यसंग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. चला तर मग 82 वर्षाच्या या साहित्यिकांशी दिलखुलास संवाद साधूयात. सिंघन सर, नमस्कार. नमस्ते देवा. सिंघन सर, आज तुमचं 82 वय संपून 83 वयात तुमचं पदार्पण झालेलं आहे. परंतु आपल्या वयाच्या 82व्या वर्षी भाग्यविधाता नावाचा हा काव्यसंग्रह तुम्ही प्रकाशित केलेला आहे. मग हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यामागं प्रेरणा कोणाची होती? तुम्हाला स्वतःला वाटलं, मित्रांना वाटलं, कुटुंबियांना वाटलं की आणखी कोणाला वाटलं? तर त्याबद्दल आम्हाला समजलं तर बरं होईल. याची प्रेरणा म्हणजे माझं कुटुंब. बर. सौ गीता सिंघन, मुली पूनम राहुल दळवी, मोठी कन्या. हां, मोठी. हां. नंतर ॲडव्होकेट प्रज्ञा विनोद सावंत, 2 नंबरची कन्या. 2 नंबरची कन्या. आणि तिसरी पद्मजा अमित गायकवाड, बर, जे न्यायाधीश आहेत. हो 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 हो. ती 3री नंबरची मुलगी. आणि मग सण समारंभाला हे सगळे आम्ही एकत्र आलो. बर. आणि जय गणेश मंदिर माझं आहे. विशेषतः मे महिन्यामध्ये आम्ही सगळे त्या मंदिराच्या वाढदिवसासाठी एकत्र येत होतो. बरं बरं. मग आल्यानंतर त्या सगळ्यांनी हट्ट धरायचा की तुम्ही कविता केलेत, आम्हाला म्हणून दाखवा. बरं. मुलींनी का नातवांनी? सर्वांनीच. बरं. म्हणजे जावई असतील, नाती असतील. म्हणून नातीमध्ये पिया, पियुषा, जिया, नंतर मनस्विनी, तेजस्विनी,
आणि इकडं पद्मनाभ, शिवेंद्र, सोनबाई, प्रियंका आणि भैया गणेशराव. हां अर्बन बँकेचा हां संचालक. हां ह्या सर्वांनी हट्ट धरायचा आम्हाला कविता. आणि मग कविता त्यांना भावली की ते वाहवा. विशेषतः आमचे दळवी सर बर चांगली साथ द्यायचे. बर बर वा सर. हां हां आणि मग वन्स मोर व्हायचा. बर. अशा कविता घरातल्या घरात आपल्या मैफल सांगायचं. हा, वय घरातच हां, बरं, माहिती हां. एकत्र जमलेलं हां असं. हां आणि मग त्या याच्यातून सर्वांनी ठरवलं की ह्या कविता संग्रह सरांनी प्रसिद्ध करावा. बरं बरं बरं. त्यांनी हट्ट धरला. आणि मग भैया म्हणाला ठीक आहे आपण हे पुस्तक प्रकाशित करूया. पुस्तक. आणि मग हा भाग्यविधाता कविता संग्रह आम्ही प्रसाद केला. जवळजवळ पहिल्या आवृत्तीमध्ये 1000 पुस्तकं निर्माण झाली. परंतु बरीच पुस्तकं तुमची हातोहात विकली पण गेली. काही लोकांना तुम्ही भेट स्वरूपात दिली. विशेषतः 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या निमित्तानं 100 पुस्तकं आमच्या नेताजी कॉलेजला शिक्षकांना भेट दिली. त्यांना अल्पोपहार आणि जेवण पण दिलं. म्हणजे त्यांचा सन्मान झाला पाहिजे ना. हा सगळा खर्च अर्थात माझे बंधू विद्यालय मंडळाचे चेअरमन श्री आबासाहेब गायकवाड आणि बंधूदादा ह्या सगळ्यांनी हा खर्च केला. याचा मला जास्त आनंद आहे. आणि मग वेगवेगळ्या शाळेत वेगवेगळ्या लोकांना ग्रंथालयामध्ये दिले. हां ग्रंथालयामध्ये दिले. ह्या सगळ्यांनी माझं कौतुक केलं. आणि आजसुद्धा मी वेगवेगळ्या ठिकाणी ती पुस्तकं देतो वाटतो. म्हणजे 82 वय ही नुसती संख्या आहे. परंतु वय म्हणजे उमेद थांबत नाही. कोणत्याही वयामध्ये आपली उमेद आपण टवटवीत ठेवली पाहिजे, ताजी ठेवली पाहिजे, सकारात्मक ठेवली पाहिजे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे गुरुवर्य माननीय नागेश शिंगण सर आहेत. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी पहिलं पुस्तक प्रकाशित केलेलं असून त्यांचं आता दुसरं पुस्तक येत आहे. आणि त्याच्यापुढेही त्यांची 4 पुस्तकांचं लिखाण सध्या काही प्रमाणात पूर्णसुद्धा आहे. तर त्या अशा या महान साहित्यिकाला आपण खरोखरच सर्वांनी सलाम केला पाहिजे. सर खूप छान माहिती दिली. धन्यवाद. 7 जन्माच्या गाठी अखंड सौभाग्यासाठी या ब्रीदवाक्यासह पंढरपुरातील भव्य दिव्य पद्मनाभ पॅलेस मल्टीपर्पज हॉल आपल्या सेवेत. आकर्षक आणि प्रशस्त मुख्य हॉल, जेवणासाठी स्वतंत्र डायनिंग हॉल, पाहुण्यांसाठी आरामदायी राहण्याची उत्तमोत्तम सोय, तसेच मोठी आणि सुरक्षित पार्किंग व्यवस्था, सर्व काही एकाच ठिकाणी. तुमच्या कार्यक्रमासाठी A to Z पॅकेजची खास सुविधा, सजावट, केटरिंग, लाइटिंग आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी आमची. तुमच्या आनंदाच्या क्षणांना भव्यतेची जोड द्या. आजच बुक करा. पद्मनाभ पॅलेस मल्टीपर्पज हॉल पंढरपूर.